सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहातल्या दुसऱ्या दिवशीचं हे आजचं दुपारचं तांत्रिक सत्र हे चौथं लेक्चर आहे. तर यामध्ये भाजीपाला निर्जलीकरण, डिहायड्रेशन आपण बघतो की आपल्या जिल्ह्यामध्ये भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. पण समजा जर दर कोसळले किंवा जर काढणीला उशीर झाला तर तेवढ्या वेळेत आपल्याला त्यामुळे आर्थिक फटका बसतो. तर यावर काय पर्याय करता येईल यासाठी आमचे अन्न तंत्रज्ञान विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर कल्याण बाबर हे आज आपल्याला भाजीपाला निर्जलीकरण करण्याचं महत्त्व, त्याच्या पद्धती, त्यासाठी लागणारे उपकरणे, साहित्य, तसंच त्याचं विपणन कसं करायचं आणि छोट्या शेतकऱ्यांना हा उद्योग कसा फायदेशीर ठरेल याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्यातर्फे मी आपल्या सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा या कृषी तंत्रज्ञान सप्ताहामधील भाजीपाला निर्जलीकरण या सत्रासाठी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आमचे विषय विशेषज्ञ डॉक्टर कल्याण बाबर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाजीपाला निर्जलीकरण या विषयावरचं मार्गदर्शन सुरू करावं. प्लीज सर. धन्यवाद बाबर सर, एवढं छान तुम्ही इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. इथे जमलेल्या सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तसेच शेकरू टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही गेले 2 दिवसापासून ऑनलाईन तांत्रिक सप्ताह साजरा करत आहोत. त्याच्यातलं हे आमचं 4थं सत्र आज आपण घेत आहोत. आजचा विषय खरं तर भाजीपाल्याचं निर्जलीकरण हा आहे. याबद्दल आपण आज इत्थंभूत माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. या भाजीपाला निर्जलीकरणाचा विषय निवडायचं विशेष कारण असं की सध्याच्या काळामध्ये भाजीपाला हा आपल्याला चांगल्या पद्धतीचा मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये मिळणं अशक्य झालेलं आहे. कारण सगळ्या जगावर जी करोनाची महामारीचे जे संकट आलेलं आहे त्याच्यामुळं खरं तर चांगल्या पद्धतीचा भाजीपाला आपल्याला बाजारात जाऊन तो खरेदी करणं हेच मुश्किल होत झालेलं आहे. त्याच्यामुळं एक पर्याय म्हणून आणि एक उद्योजकता विकास म्हणून या निर्जलीकरणाकडे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं याच्यात त्याला 2 पैसे मिळू शकतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये बराचसा भाजीपाला असेल किंवा फळभाजीपाला असेल हा काही ना काहीतरी कारणास्तव हा वाया गेलेला आहे. तर तो वाया जाऊन जी नासाडी झाली किंवा जे आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं झालं त्यापासून शेतकऱ्याची एक आर्थिक विवंचना झाली, त्याच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी सुद्धा या निर्जलीकरण टेक्नॉलॉजीचा, ज्याला आपण डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, याचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. खरं तर जे आपण आज निर्जलीकरण जे आपण डिस्कस करणार आहोत हे खरं तर काही नवीन टेक्नॉलॉजी आहे अशातला काही भाग नाही, परंतु तरीही पण आपल्याला या विषयावर वारंवार चर्चा करणं आवश्यक आहे. तसेच बऱ्याच काळापासून पारंपरिक पद्धतीने सुद्धा याच्यावर बऱ्याच पद्धतीनं प्रक्रिया केली जाते किंवा वाळवणे हा जो प्रकार आहे हा वाळवणे केला जातो. उन्हाळ्यामध्ये बरेचशी लोक किंवा घरगुती पद्धतीनं जे आपले धनधान्य असेल किंवा फळभाजीपाला असेल किंवा अजून इतर गोष्टी असतील तर आपण वाळवतो आणि वाळवल्यानंतर पुन्हा पॅकिंग करून जसे तसे ठेवतो. तर त्याचं कारणच आहे की त्याची जी सेल्फ लाईफ आहे, त्याचं जे जीवनमान आहे ते उंचवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी या वाळवणी पद्धतीचा वापर करतात. त्याच्यामध्ये साधारणतः सूर्यप्रकाश आणि बाकीच्या पद्धतीचा वापर करतात. तर याच्याबद्दल संक्षिप्त माहिती आपण आता आपल्या प्रेझेंटेशन मध्ये घेऊया. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतोय. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. भाजीपाला निर्जलीकरण हा एक यशस्वी उद्योग होऊ शकतो, त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर हा भाजीपाल्याचा विषय निवडणं हा महत्त्वाचं का ठरलं, कारण सध्याच्या स्थितीला या करोनाच्या काळामध्ये सगळ्यात काय जे महत्त्वाचं असेल तर ते आपलं आरोग्य आहे. आणि आरोग्यासाठी लागणारे जे जीवनसत्व असतील, पोषण मूल्य असतील, ते आपल्याला भाजीपाल्यातून मिळतात. आणि हा भाजीपाला आपल्याला चांगल्या पद्धतीचा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळंच त्याचा एक
चांगल्या पद्धतीचा वापर आपल्या आहारामध्ये व्हावा. रोजच्या आहारामध्ये किमान 250 ते 250 ग्रॅम भाजीपाला किंवा फळभाजीपाला आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. परंतु या सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण तो आपल्या जेवणामध्ये करताना दिसत नाही. त्याच्यामुळं भाजीपालाकडं आपण चांगल्या पद्धतीनं पाहून त्याचा वापर आपल्या आहारामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यासोबतच त्याची नासाडी लवकरच होते. मग ती नासाडी आपण कोणत्या पद्धतीनं रोखू शकू, तर त्याचं एक महत्वाची जी टेक्नॉलॉजी आपण जर म्हणता येईल तर ती डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी आहे, की ज्याला आपण मराठीमध्ये निर्जलीकरण म्हणू शकतो. आणि त्याच्याकडेच, त्या डिहायड्रेशन टेक्नॉलॉजीकडेच आपण एक यशस्वी उद्योग म्हणून आपण पाहू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर निर्जलीकरणाचं अन्न प्रक्रियेमधलं महत्व हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि प्रथम स्थानावर जर हे निर्जलीकरणाचं आपण महत्व जर घेतलं तर त्याला काही वावगं ठरणार नाही. कारण भारत देश आपला भाजीपाला आणि फळांच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे. असा असताना सुद्धा बरेचसे उत्पादन हे आपलं वाया जातं किंवा त्याची नासाडी होते. जगाच्या एकूण उत्पादनाच्या जवळजवळ 15% भाजीपाल्याचं उत्पादन हे आपल्या एकट्या भारत देशामध्ये घेतले जातं. आणि या भाजीपाल्याचा वापर चांगल्या पद्धतीने करून तो आपल्या आहारामध्ये कशा पद्धतीने आणता येईल, हा एक त्याचा मार्ग आहे. तसेच एकूण उत्पादनाच्या 18 ते 25% उत्पादनाची नासाडी ही विशिष्ट कारणामुळे होते. मग ते विशिष्ट कारणे कोणती, तर त्याच्या पाठीमागं उत्पादनाची किंवा भाजीपाल्याची जर योग्य हाताळणी केली नाही तर त्याची नासाडी होऊ शकते. ज्या वेळेला आपण उत्पादन घेतो त्यावेळेला त्याची हाताळणी असेल, किंवा ज्या वेळेला आपण काढणी करतो त्यावेळेला त्याची हाताळणी असेल, ही जर हाताळणी जर योग्य पद्धतीने नाही झाली तर त्याची नासाडी लवकर होते. कारण सगळ्यात महत्वाचं भाग म्हणजे त्याच्यातला जो पाण्याचा अंश आहे. कारण भाजीपाला हा नाशवंत आहे, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप असल्यामुळं तो नाशवंत आहे, हे सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की भाजीपाला आपण ज्या वेळेला बाजारामध्ये नेतो तर अत्यंत अयोग्य पद्धतीनं आपण तो भाजीपाला बाजारात घेऊन जातो. त्याच्या ज्या जुड्या बांधण्या आहे किंवा एकमेकावर त्याची साठवणूक आहे किंवा आपण वाहतूक आहे, ती जर अयोग्य मार्गाने जर केली तर त्याच्यामुळं जी नासाडी होते, तर त्या नासाडीमुळे आपल्याला आर्थिक नुकसान सुद्धा सामोरं जावं लागतं. या अयोग्य साठवणुकीच्या पद्धती जर बदलल्या तर खऱ्या अर्थानं आपण आपल्याला जो उत्पादित माल आहे तो चांगल्या पद्धतीने आपण साठवून ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर जर चांगल्या पद्धतीने त्याची वाहतूक केली आणि भाजीपाला एकावर एक न ठेवता क्रेटमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं जर व्यवस्थित सॉर्टिंग आणि ग्रेडिंग करून जर साठवला आणि तो चांगल्या पद्धतीनं वाहतूक केली त्याची, तर त्याची खराबी होऊ शकते. आणि ज्या वेळेला आपण त्याची वाहतूक करतोय तर वाहतूक करताना त्याला मोकळी हवा थोडीशी मिळाली पाहिजे. तर ती मिळण्याची व्यवस्था जर आपण त्या साठवणुकीच्या वेळेला जर केली तर चांगल्या पद्धतीचा तो राहू शकतो आणि नाशवंतपणा जो आहे तो कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर नाशवंत भाजीपाल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान हे कमी करण्यासाठी आपण या निर्जलीकरणाचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर भारतात एकूण भाजीपाला आणि फळे उत्पादनाच्या केवळ 2% उत्पादनावरच प्रक्रिया केली जाते. म्हणजे या निर्जलीकरणाचं कारण काय आहे, म्हणजे याची गरज आपल्याला आजकाल या शेतकऱ्यांना काय आहे. एक तर या कोरोनाच्या काळामध्ये भाजीपाला आपल्याला म्हणावा तशा पद्धतीमध्ये उपलब्ध होताना दिसत नाही. आपल्याला सुद्धा बाजारामध्ये जाऊन भाजीपाला परत घेऊन आपल्या घरामध्ये आणणं हे सुद्धा काही वेळेला शक्य होत नाही. मग अशा वेळेला जर हे निर्जलीकरण केलेला किंवा आपण साध्या सोप्या भाषेत म्हणून जर वाळवलेला जर भाजीपाला आपण जर वापरला तर त्याचं जी भाजीपाल्याची जी नासाडी आहे ती कमी होऊ शकते. आणि त्याच्यातून जर शेतकऱ्याचे जे नुकसान होणार आहे ते सुद्धा कमी होण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा किंवा या डिहायड्रेशनचा, या निर्जलीकरणाचा वापर होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर भारताच्या भाजीपालामध्ये किंवा फळभाजी उत्पादनामध्ये केवळ 2% उत्पादनावरच आपण प्रक्रिया करू शकतो. तर हे 2% उत्पादनावर प्रक्रिया केली म्हणजे जवळपास 98% उत्पादन आपलं वाया जाते, त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मग किमान हे 2%चं 10% तरी गेलं पाहिजे. म्हणून प्रक्रिया सुद्धा करणं आवश्यक इथं बनलेलं आहे किंवा ती एक काळाची गरज आहे. हा आकडा जर आपण इतर देशांच्या उत्पादनाच्या तुलनेत जर पाहिला तर ते अतिशय कमी आहे. बाकीचे जर देश पाहिले
तर आपल्या देशापेक्षा बऱ्याचशा प्रमाणामध्ये, अधिक प्रमाणामध्ये ते प्रक्रिया उत्पादनं तयार करतात. आणि आपली जी पारंपरिक पद्धत आहे, आपण जरी म्हणालो की पारंपरिक ही शास्त्रोक्त पद्धत जरी असली तरी सुद्धा त्याच्यातून काही होणारे जे तोटे आहेत किंवा जी नासाडी आहे ती कमी करण्याची आज गरज आहे. म्हणून एक सायंटिफिकली बेस्ड अशी काही डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी आपण जर आपल्या याच्यामध्ये जर वापरली, त्याच्याकडे एक चांगला उद्योग म्हणून जर पाहिलं, तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं नुकसान कमी होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या गोष्टीचं मूल्यवर्धन करून त्याच्यापासून विविध पदार्थ आपण या निर्जलीकरणातून करू शकतो. मूल्यवर्धन म्हणजे जर आपल्याला मेथीची जुडी असेल किंवा पालक असेल, बाजारमध्ये 5 रुपये किंवा 10 रुपयाला मिळत असेल, पण ज्या वेळेला आपण त्याचं डिहायड्रेशन करतो त्यावेळेला त्याची किंमत एक 5 पट किंवा 10 पट नक्कीच वाढू शकते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून मूल्यवर्धनाचं जर आपण काम त्याच्या पद्धतीने जर करू शकलो तर हे निर्जलीकरण अत्यंत महत्वाचं मानता येऊ शकतं. त्याच्यानंतर फळे आणि भाजीपाल्याचा साठवणुकीचा जो कालावधी आहे, हा कालावधी वाढवणे अत्यंत गरज आहे. कारण नाशवंत आहेत, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश सगळ्यात जास्त आहे. कारण भाजीपाला, फळांपेक्षा भाजीपाला हा सगळ्यात जास्त लवकर खराब होतो. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भाजीपाला हा जमिनीच्या जवळ उगवला जातो. फळे तरी किमान झाडावर असतात, त्याच्यामुळं जमिनीचा किंवा मातीचा आणि फळांचा जो संपर्क आहे तो कमी प्रमाणात असतो किंवा जास्त अंतरावर असल्यामुळे काही जे जीवाणू आहेत किंवा जे जीवजंतू आहेत ते फळांवर थोड्याफार प्रमाणामध्ये कमी असतात. परंतु भाजीपाला हा असा विषय आहे की भाजीपाला हा अत्यंत आपल्याला जमिनीच्या जवळ वाढवला जातो. त्याच्यामुळं जीवजीवाणूंची जी संख्या आहे ती भाजीपाल्यावर जास्त असते. त्याच्यामुळे त्याचा साठवणुकीचा कालावधी सुद्धा कमी असतो. म्हणून हा साठवणुकीचा कालावधी वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आपण म्हणालो की निर्जलीकरण आणि डिहायड्रेशन हा एक अत्यंत सोपा आणि फायदेशीर पर्याय आहे. याला काही जास्त खूप मोठं इन्व्हेस्टमेंट असेल किंवा खूप मोठी अशी अवघड टेक्नॉलॉजी आहे असं काही नाही. कारण आपण पूर्वंपाररित्या ही वाळवणी जी प्रक्रिया आहे ही आपण करत आलेलो आहे. त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काही करावं लागणार आहे अशातला काही भाग नाही. त्या ठराविक हंगामामध्ये मिळणारी जी काही कृषी उत्पादनं आहे, जर बाजारामध्ये एकदम आली तर त्याला जर दर पडून ज्या वेळेला शेतकऱ्याचं मातीमोल भावानं जी भाजीपाला फळे विकली जातात किंवा फेकून दिली जातात, त्याची नासाडी होते. तर त्याच वेळेला जर तुम्ही ती विकत घेतली किंवा तुमच्याकडे जर असलेल्या भाजीपाल्याचा तुम्ही वाळवून जर ती साठवून ठेवली, मग ज्या वेळेला तुम्हाला मिळणार नाही अशा वेळेला ती बाहेर काढली तर त्याचे पैसे होऊ शकतात आणि त्याच्यातून निश्चितच आर्थिक नफा शेतकऱ्यांना होऊ शकतो. हे महत्वाचं आहे. कारण आपण पाहिलं या लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी भोपळा असेल, पपई असेल, मेथी, कोथिंबीर किंवा असे बरेचसे लोकांनी फुकटी वाटली म्हणा. परंतु त्याच वेळेला जर शेतकऱ्यांनी अशा या टेक्नॉलॉजी किंवा प्रक्रिया भागाचा जर वापर केला असता, भले थोडंफार प्रमाणात त्याच्यावर कष्ट घेणं हे दुरापास्त आहे, परंतु जर त्याच वेळेला जर त्याचं वाळवणूक करून चांगल्या पद्धतीने जर साठवणूक केली असती तर त्याची आहे ह्या किंमत तरी त्याला मिळाली असती आणि तो आर्थिक नफा जो नुकसान होणार आहे ते त्याला कमी करता आला असतं. त्याच्यानंतर मूल्यवर्धित फळभाजीपाल्याची योग्य वेळी जर विक्री केली तर चांगलं आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता येऊ शकतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण योग्य वेळ इथं सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. ज्या वेळेला भाजीपाला आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतो किंवा दर पडतात किंवा फुकट भावामध्ये शेतकरी एकमेकाला देऊन टाकतात, अशा वेळेला जर शेतकऱ्याने त्याचा जर विचार केला आणि ते भाजीपाला जर वाळवला चांगल्या पद्धतीनं तर त्याची जी विक्री आहे ती विक्री ज्या वेळेला त्याला डिमांड येईल किंवा जेव्हा मार्केटमध्ये त्याची नसेल किंवा त्याची डिमांड येईल अशा पद्धतीनं जर तुम्ही त्याची विक्री केली, विक्री व्यवस्थापनावर आपण बरीचशी चर्चा आपण करणार आहोत, तर त्याच्यापासूनही तुम्हाला आर्थिक उत्पन्न मिळवता येऊ शकतं. त्याच्यानंतर आता जो हा विषय आहे सुकवणे ही पद्धत, आपल्याला वाटतं सुकवणं आणि वाळवणं ह्या अत्यंत सोप्या पद्धती आहेत किंवा आपण ते घरगुती पद्धतीने सुद्धा करू शकतो. पण आजकाल काय झालेलं आहे, घरगुती स्तरावर न राहता त्याला एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळं एक व्यावसायिक दृष्ट्या एक चांगला उद्योग म्हणून आपण या निर्जलीकरणाकडे आपण पाहू शकतो किंवा ज्या हंगामामध्ये भाजीपाला उपलब्ध होणार नाही त्यावेळेला आपण हा वाळवलेला जो भाजीपाला आहे आपण वापरू शकतो किंवा आपण आपल्या घरगुती लोकांची जरी आपण गरज भागवली तरी आपला होणारा भाजीपाला असेल किंवा फळांवर होणारा जो खर्च आहे तो खर्च आपण शेतकरी म्हणून वाचवू शकतो आणि तोच आपला नफा म्हणून आपण आपल्याला तो मिळवू शकतो. कारण
सध्याच्या स्थितीला सगळ्यात काही जे महत्वाचं असेल तर ते आपले आरोग्य आहे. कारण शेतकरी चांगल्या पद्धतीचं पिकवतो, परंतु आपल्या खाण्यासाठी तो चांगल्या भाजीपाला असेल किंवा दूध असेल किंवा इतर गोष्टी असतील किंवा उत्पादित पदार्थ असतील, तो न ठेवता आपण त्याचे पैसे करतो. परंतु त्याचा वापर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा होणं आवश्यक आहे. कारण त्याच्यातून काही जी पोषण मूल्य, जी पोषण तत्व आणि न्यूट्रिशन जे तुमच्या शरीराला मिळणार आहे, ते तुमच्या दुसरीकडून कुठून मिळणार नाही. काही शेतकऱ्यांनी हँड रेज केलेला आहे, तर कृपया आपण आपलं पूर्ण प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपण क्वेश्चन अँड आन्सर सेशन घेणार आहोत, त्यावेळेला आपण तुमचं शंका निरसन करूया. त्याच्यानंतर पदार्थातील असणारे, आता जर आपण पाहिलं पदार्थातील असणारे अतिरिक्त म्हणजे हे निर्जलीकरण म्हणजे नेमकं काय आहे, तर पदार्थातलं जे अतिरिक्त नैसर्गिक जल आहे, निसर्गानं कोणत्याही पदार्थामध्ये नैसर्गिकरित्याच काही प्रमाणामध्ये जलांश त्याच्यामध्ये दिलेला असतो, तर हे असणार अतिरिक्त नैसर्गिक जल काही प्रक्रिया करून काढून टाकणे म्हणजेच निर्जलीकरण करणं हे आहे. त्याच्यानंतर या अतिरिक्त पाण्यामुळे किंवा कोणत्याही जलांशामुळे फळं आणि भाजीपालामध्ये किंवा कोणत्याही पदार्थांमध्ये असणाऱ्या जलांशामुळे, अतिरिक्त पाण्यामुळे त्याच्यामध्ये असणाऱ्या जीवाणूंना वाढण्यासाठी वाव मिळतो. किंवा पाणी हे असं एक माध्यम आहे की जिथे जीवाणूंची वाढ लवकर प्रमाणामध्ये होऊ शकतो आणि ते वाढण्यासाठी त्यांना सहाय्य होते. आणि या पाण्यामुळेच का होईना जी सडण्याची प्रक्रिया आहे ती अत्यंत वेगाने सुरू होतं. तुम्ही पाहिलं असेल की भाजीपाला जर आपण 1 दिवस 2 दिवस, जास्तीत जास्त 2 दिवस आपण ठेवू शकतो, परंतु त्याच्यापेक्षा जर जास्त दिवस तुम्हाला ठेवायचा असेल तर जशाच्या तसा तो राहत नाही, तो लगेच सडायला सुरुवात होतो. कारण त्याच्यामध्ये एक कारण एक म्हणजे आहे ते म्हणजे त्याचा असणारा जलांश, आणि दुसरं कारण म्हणजे त्याच्यावर असणाऱ्या असंख्य जीवाणूंची संख्या. या 2 कारणामुळे ही सडण्याची प्रक्रिया होते. तर आपल्याला प्रक्रिया करून ही सडण्याची प्रक्रिया लांबवायची आहे. मी बंद करायची असं म्हणत नाही, आपल्याला ही लांबवायची आहे. तर ही लांबवण्यासाठी म्हणजेच त्याचं आपण जी जीवनमान आहे, जीवनमान लांबवून त्याची जी सेल्फ लाईफ आहे आपण वाढवून आपल्याला वापरण्यासाठी, सुयोग्य करण्यासाठी ज्या काही प्रक्रिया आहेत, ते प्रक्रिया करून आपल्याला खाण्यायोग्य पदार्थ बनवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे, ते पाण्याचं प्रमाण 5 ते 6% पर्यंत जर आपण कमी केलं तर त्या उत्पादनाचं आयुष्यमान वाढतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही एक अत्यंत महत्वाची अशी प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर निर्जलीकरण या सोबत काही प्रक्रिया कराव्या लागतात. तर काही पूर्व प्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये एक पूर्व प्रक्रिया अशी आहे की उकळत्या पाण्यामध्ये आपण बुडवायचं. तर या उकळत्या पाण्यामध्ये आपण का बुडवायचं, तर या प्रक्रियेमध्ये भाजीपाला जर आपण साधारणतः 97 ते 100 अंश सेल्सिअस पाण्यामध्ये 1 ते 2 मिनिटापर्यंत जर आपण बुडवून ठेवला तर त्याचे 2 ते 3 कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या पेशीतली असलेली जी हवा आहे ही हवा निघून जाते. त्याच्यानंतर दुसरी प्रक्रिया म्हणजे ते आपल्याला लगेच थंड पाण्यामध्ये टाकवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच गोष्टीला ब्लांचिंग असं म्हणतात, की जे पृष्ठभागावरील जीवाणूंची संख्या कमी करतात. कारण काय होतं, 97 ते 100 अंश सेल्सिअस पाण्यामध्ये जर आपण 1 ते 2 मिनिट का होईना जर आपण बुडवलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यावर असणारे जे असंख्य जीवाणू आहेत ते जीवाणू धुवून जातात किंवा ते जीवाणू त्या गरम पाण्यामुळे मरतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा कलर सुधारतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातल्या पेशीतली हवा निघून जाते. आणि चौथा त्याचा फायदा असा आहे की जी संप्रेरक असतात, प्रत्येक पदार्थामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये संप्रेरक असतात. फळं असतील, भाजीपाला असेल किंवा अजून इतर अन्न पदार्थ असतील. खरं तर सडण्याचं दुसरं कारण सुद्धा ही संप्रेरक असू शकतात. कारण त्याच्यासाठीच तुम्हाला त्याची प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग या ब्लांचिंग प्रक्रियेमध्ये काय होतं, याच्यामध्ये असणारे काही संप्रेरक असेल ज्याला आपण एन्झाईम्स म्हणतो, की एन्झाईम्स डिॲक्टिव्हेट होतात. मग ते डिॲक्टिव्हेट झाल्यामुळे त्याचा कलर सुधारतो आणि त्याची जी काही साठवणुकीची क्षमता आहे ती क्षमता वाढते. त्याच्यानंतर जर आपण आता बरेचसे शेतकरी मला फोन करतात की बाबा हे उकळत्या पाण्याचं जर आपण नाही केलं तर काय फरक पडू शकतो. तर मला असं इथं सांगायचं आहे, खरं तर शास्त्रीय दृष्ट्या उकळत्या पाण्यामध्ये बुडवलं तर त्यावेळेला त्याचं जलांश आहे वाढणार नक्की, ते बरोबर आहे. परंतु जे काही बाकीचे फायदे आहेत, हे बाकीचे फायदे ज्या वेळेला तुम्ही ते साठवणुकीसाठी ठेवाल त्यावेळेला ते आपल्याला लक्षात येतात. त्याच्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये बुडवणं हे थोडंसं
महत्वाचं इथं ठरू शकतं. कारण जो आपल्याला कलर हवा असतो, ज्यावेळेला आपण वाळवतो त्यावेळेला जसा तसा कलर तो शेवटी राहत नाही. मग त्याच्यासाठी तो कलर जसा तसा राहावा यासाठी सुद्धा या ब्लांचिंगची आवश्यकता असते. त्याच्यानंतर दुसरी पद्धत जी आहे, दुसरी पूर्व प्रक्रिया ज्याला आपण म्हणू शकतो, ती पूर्व प्रक्रिया म्हणजे लाय डिपिंग. याला वाळवण्यासाठी सोपं जावं म्हणजे वाळवणुकीची प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने व्हावी, फास्ट व्हावी आणि स्पीडीली व्हावी यासाठी उकळत्या पाण्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड 2 ते 3% जर आपण हे केमिकल सोडियम हायड्रॉक्साईड जर टाकलं 1 लिटर पाण्यामध्ये 2 ते 3 ग्राम मिसळून जर आपण त्याचं ब्लांचिंग प्रक्रिया केली किंवा ही आपण ज्याला आपण उकळत्या पाण्याची जी ट्रीटमेंट आहे ही जर केली तर चांगल्या पद्धतीचं आपल्याला प्रोडक्ट जे फायनल प्रोडक्ट जे मिळणार आहे हे चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. परंतु ह्या दोन ज्या पद्धती आहेत, उकळत्या पाण्यात असेल किंवा लाय डिपिंग आहे, हे तुमच्या अन्नपदार्थावर, फळांवर किंवा तुमच्या भाजीपाल्यांवर वेगवेगळ्या याच्यानुसार वेगवेगळी ट्रीटमेंट असू शकते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तिसरी म्हणजे सल्फायटिंग किंवा फ्युमिगेशन. शक्यतो हे फळांच्या दृष्टीनं सल्फायटिंग किंवा फ्युमिगेशन दिलं जातं. आता फ्युमिगेशन म्हणजे काय, तर फ्युमिगेशन म्हणजे त्याला आपण धूर देतो किंवा धुरी देतो. यामध्ये साधारण 2 ग्राम गंधक प्रति किलो पदार्थांसाठी प्रक्रिया करण्यासाठी आपण वापरू शकतो. मग 2 ग्राम गंधक म्हणजे गंधकाची हिरव्या कलरची पावडर असते. ती पावडर जर आपण कागदावर ठेवून नुसती जाळली आणि एखाद्या बंद चेंबरमध्ये जर तुम्ही त्याचा धूर तयार केला आणि त्या धुरामध्ये जर तुम्हाला तुमचे फळं किंवा अजून काही भाजीपाला ज्याला आपण ट्रीटमेंट देणार आहोत किंवा ज्याच्यावर प्रक्रिया करणार आहोत ती जर एक 4 तासासाठी किंवा 5 तासासाठी जर बंद ठेवली तर ते सल्फायटिंग किंवा फ्युमिगेशन त्याला होतं. तर मग या फ्युमिगेशनचे दुसरे फायदे काय आहेत की सूक्ष्म जीवाणूंची जी वाढ आहे ही सूक्ष्म जीवाणूंची वाढ सुद्धा थांबते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जो भाजीपाल्याचा नैसर्गिक रंग जो टिकवायचा आहे तर हा नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी हा गंधक आपल्याला चांगलं काम करून देतो आणि त्याच्यासाठी हे सल्फायटिंग सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर या निर्जलीकरणाच्या काही ज्या पद्धती आहेत, सगळ्यात 2 पद्धती आपण पाहू शकतो. एक म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं सूर्यप्रकाशात सुकवणे. म्हणजे आपण या पारंपरिक पद्धतीनं आपण सूर्यप्रकाशात सुकवू शकतो आणि दुसरी म्हणजे नियंत्रित तापमानामध्ये आणि आर्द्रता. तापमान आणि आर्द्रता या दोन्ही गोष्टी ज्याला आपण टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण असं म्हणू शकतो, या यंत्राच्या साह्यानं भाजीपाला आपण तो सुकवून वापरू शकतो. तर ह्या 2 पद्धती आहेत. तर याच्यामध्ये नैसर्गिक जी पद्धत आहे, जर नैसर्गिक पद्धत जी काही सुकवायची असेल या पद्धतीत नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर करून पदार्थ वाळवला जातो. त्याच्यानंतर ही अत्यंत जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. याच्यामध्ये खूप काही मोठं स्किल असेल किंवा खूप मोठी टेक्नॉलॉजी त्याच्या पाठीमागे असेल असं काही नाही. परंतु साधारण नैसर्गिकरित्या जे आपण वाळवतो त्या पद्धतीनं सुकवणं ही एक पद्धत आहे. अशा वेळेला जो पदार्थ वाळवायचा आहे तो पदार्थ चांगल्या पद्धतीनं निवडून धुवून स्वच्छ करावा. योग्य आकाराचे काप आणि तुकडे करून तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे गरम पाण्याची त्याच्यावर प्रक्रिया आपण करू शकतो आणि साधारणपणे 97 ते 100 अंश सेल्सिअसच्या तापमानाच्या पाण्यामध्ये 1 ते 2 मिनिटं जर आपण ठेवली तरी गरम पाण्याची प्रक्रिया होऊ शकते आणि त्याच्यानंतर लगेच आपण ती थंड पाण्यात बुडवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याचं जे तापमान आहे ते तापमान आपल्याला कमी करणं किंवा रूम टेम्परेचरला किंवा आपल्या साध्या टेम्परेचरला आणणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर यांत्रिक जी पद्धत आहे, यांत्रिक पद्धतीनं आपला माल सुकवायचा असेल तर या पद्धतीमध्ये या पद्धतीमध्ये यंत्राचा वापर करून आपल्याला हा पदार्थ वाळवला जाऊ शकतो. ही थोडीशी सुधारित पद्धत आहे. याच्यामध्ये काय होतं, तापमान आणि आर्द्रता या दोन्ही गोष्टींचं जे नियंत्रण आहे हे नियंत्रण आपल्याला शेवटपर्यंत ठेवता येऊ शकतं. जर आपण सूर्यप्रकाशाच्या नैसर्गिक पद्धती जर सोबत जर त्याचं कंपॅरिझन केलं तर आपण तापमान आणि आर्द्रता आपण ह्या गोष्टी नियंत्रित ठेवू शकत नाही. त्याच्यामुळं तो त्याचा एक जो डिसएडव्हान्टेज ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे आणि याचा फायदा किंवा ऍडव्हान्टेज जो आहे की नियंत्रित तापमान आणि आर्द्रता आपण शेवटपर्यंत ठेवू शकतो. की जर आपण एखादी गोष्ट वाळवण्यासाठी जर ठेवली 40 डिग्री सेल्सिअसला आपण 5 तास ठेवली तर ते 5 तास 40 डिग्री सेल्सिअस तापमान असेल किंवा 60 ते 70% ह्युमिडिटी असेल ही 5 तास तशीच राहू शकते. म्हणून हा या यंत्राचा फायदा आपल्याला होऊ शकतो. पण तसं आपण नैसर्गिकरित्या जर आपण उघड्यावर वाळवलं किंवा सोलर ड्रायर मध्ये आपण जर वाळवलं तर आपलं जे तापमान आहे, जी आर्द्रता आहे ती आपण आर्द्रता नियंत्रित करू शकत नाही.
त्याच्यानंतर पदार्थ वाळवण्यासाठी जेवढी उष्णता आवश्यक आहे तेवढीच उष्णता आपण त्या भाजीपाल्याला किंवा त्या फळांना सुकवण्यासाठी आपण देऊ शकतो. परंतु नैसर्गिकरित्या जर आपण वाळवलं तर तसं होऊ शकत नाही. समजा पदार्थाला वाळवण्यासाठी जास्त उष्णता लागत असेल, तर जर ऊन कमी असेल तर ती उष्णता त्याला कमी मिळेल. परंतु काही पदार्थ पातळ असतात आणि लगेच वाळतात. परंतु ऊन जास्त असेल तर ती उष्णता त्याला जास्त मिळू शकते. त्याच्यामुळे ते जे नियंत्रण आहे ते नियंत्रण आपण ठेवू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा परिणाम जो आहे, हा परिणाम शेवटच्या त्या प्रतीवर होतो. म्हणजे क्वालिटीवर आपण म्हणतो, जे आपण प्रतवारी जी आहे ती प्रतवारी खाली येऊ शकते. त्याच्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये यंत्राच्या साह्यानं थोडंसं नियंत्रित तापमानात आणि आर्द्रतेमध्ये जर आपण पदार्थ वाळवले तर चांगल्या पद्धतीचं हे होऊ शकतात. या पद्धतीत सुद्धा पदार्थात प्राथमिक प्रक्रिया सुद्धा करावी लागते आणि त्यानंतर आपण या ड्रायरमध्ये तो वाळवू शकतो. या ड्रायिंगमध्ये जलांश जवळपास 4 ते 5% आपण खाली आणतो. यामध्ये सूक्ष्म जीवाणू वाढत नाही. ज्यावेळेला आपण 4 ते 5% जलांश खाली आणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणू वाढण्याची जी ज्याला आपण शक्यता म्हणतो, ही शक्यता आपण कमी होऊ शकते. त्यानंतर पोषक मूल्ये आणि पेशी रचना यात कोणताही बदल होणार नाही याची काळजी आपण ड्रायिंग अँड डिहायड्रेशन करताना घेतली पाहिजे. कारण काही वेळेला काय होतं, सगळ्यात महत्वाचं मी पहिल्यांदा तुम्हाला मुद्दा सांगितला की जो फळं भाजीपाल्यांची जी हाताळणी आहे, ही हाताळणी काढणीपासून आणि काढल्यानंतर काढणी पश्चात तंत्रज्ञान करताना सुद्धा त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर मग त्याच्यातली काही पोषण मूल्य आहेत, ते पोषण मूल्य वाया जाऊ शकतात आणि त्याची जी काही पेशी रचना आहे ती पेशी रचना बदलू शकते. त्याच्यानंतर विक्रे किंवा विकारे, ज्याला आपण एन्झाईम्स म्हणतो, हे निष्क्रिय होतात आणि सूक्ष्मजीवाणूंच्या वाढीस अटकाव होऊन या भाज्या दीर्घकाळ टिकू शकतात. ही विक्रेजी किंवा जी एन्झाईम्स आहेत हे निष्क्रिय होणं अत्यंत महत्वाचं आहे दोन्ही प्रक्रियेमध्ये. मग तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वाळवा किंवा यांत्रिक पद्धतीने वाळवा, हे जे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम्स डिॲक्टिव्हेट होणं अत्यंत महत्वाचं आहे. बरेचसे लोक घाईघाईत आपण डायरेक्ट न ब्लांचिंग करता किंवा उकळत्या पाण्यामध्ये न टाकता आपण त्याला डायरेक्ट ड्रायिंगला लावतात. अशाही काही भाजीपाला आहे, परंतु त्याच्या प्रकारानुसार काही वेळेला त्याला ब्लांचिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर भाजीपाला चांगल्या अवस्थेत जर करायचा असेल तर तो चांगल्या पद्धतीनं निवडून त्याला जी काही खराब कीड लागलेली जो भाजीपाला आहे तो वेगळा तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजीपाला किंवा कोणती अन्न प्रक्रिया असेल, फक्त भाजीपालाच नाही, कोणती अन्न प्रक्रिया करणारा उद्योग असेल त्याच्यामध्ये जी हाताळणी करणारे लोक आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत किंवा जे कामगार आहेत, तर ती शारीरिकदृष्ट्या अत्यंत सुदृढ अशी हवीत. आजूबाजूच्या परिसराची लागणाऱ्या वस्तूंची त्यांनी स्वच्छता ठेवणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यासोबतच हात साबणानं स्वच्छ धुवून त्या प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर आपण अन्न सुरक्षेच्या दृष्टीने जर याच्याकडे जर पाहिलं तर या सर्व ज्या गोष्टी आपण करतोय हे आपण खाण्यासाठी करतोय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जी आपली भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण ज्याला म्हणतो आपण FSSAI आहे, तर या गोष्टीकडे पाहताना कोणताही अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण भाजीपाला करतोय किंवा भाजीपाला वाळवतोय तिथली जी काही प्राथमिक तयारी आहे ती तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. भाजीपाल्यांची साफसफाई असेल, जागेची साफसफाई असेल आणि जिथं आपण वाळत घालणार आहोत किंवा जिथं आपण काम करणार आहोत ती जागा सुद्धा स्वच्छ असणं, अत्यंत हवेशीर असणं आवश्यक आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही जर नैसर्गिक पद्धतीने वाळवत असाल तर तिथं सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे पडणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यासोबतच इतर प्राणी आणि कीटकांचा उपद्रव नसावा. मग याच्यासाठी तुम्ही काही जाळीदार वापरून ती भाजीपाला असेल किंवा फळभाजीपाला असेल हा झाकून ठेवून जर तुम्ही वाळवला, अशी बारीकशी जाळी झाकण्यासाठी किंवा त्याच्यावर ठेवण्यासाठी किंवा कापड असेल किंवा धोतराचं कापड असेल तर त्या कापडाचा वापर तुम्ही झाकण्यासाठी करू शकता. मग त्याच्यामध्ये माती, किडा किंवा कचरा वगैरे जाऊ शकत नाही आणि असा उपद्रव आपण टाळू शकतो. त्याच्यानंतर आपण भाजी सुकवण्यासाठी मग आपण काय करतो, डायरेक्ट आपण जमिनीवर ते पसरून देतो. मग अशा वेळेला काय होतं, येणाऱ्या हवेमुळं धूळ आणि काही किडे असतील किंवा मुंग्या असतील त्या त्याच्यामध्ये जाऊ शकतात. मग त्याच्यासाठी एखादी जाळी जर जमिनीपासून किमान 3 ते 3.5 फूट उंचीवर जर तुम्ही चारी बाजूनी तुम्ही जर बांधली तर चांगल्या पद्धतीचं सुकवणी पद्धत तुम्ही वापरू शकता.
त्याच्यानंतर भाज्या उन्हात वाळत घालताना जर जाळीवर जर आपण ठेवल्या तर त्याचा एक थर देऊन ते अधूनमधून तुम्ही पालटत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे अधूनमधून त्याला हात फिरवणं, म्हणजे व्यवस्थितरित्या ते सगळ्या बाजूनं सुकतील का, म्हणजे सुकवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण त्या भाज्या जर आपण एकदा टाकल्या आणि त्याला जर हलवलं नाही तर फक्त वरचाच थर वाळू शकतो, खालचा दर तसंच त्याच्यात पाणी राहू शकतं. मग त्याच्यासाठी तुम्ही अधूनमधून त्याला पलटत राहणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस भाज्या कडकडीत वाळेपर्यंत ही प्रक्रिया तुम्हाला करावी लागते. मग हे सगळ्यात महत्वाचं कशावर डिपेंड आहे की तुमचा असणारा सूर्यप्रकाश त्यावेळेचा किती आहे याच्यावर मग 2 दिवस लागतात किंवा 3 दिवस लागतात हे तुम्हाला ठरवावं लागेल. त्याच्यानंतर ह्या वाळवलेल्या भाज्या तुम्ही कशा साठवायच्या हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे चांगल्या हवाबंद डब्यामध्ये असेल किंवा पिशवीमध्ये असेल, हे पिशवीमध्ये तुम्ही साठवणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा नाहीतर तुम्ही जशा तसा भाजीपाला वाळवला म्हणून त्या दिवशी त्या वाळवून खडखडीत होतील, परंतु तशाच जर तुम्ही उघड्या ठेवल्या तर हवेतील जी असणारी आर्द्रता आहे ही आर्द्रता ते परत शोषून घेतील आणि परत त्या भाज्या लूज होतील. मग त्याच्यासाठी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून साठवणुकीची पद्धत सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत ते लक्षात ठेवणं हे सगळ्यात या ठिकाणी महत्वाचं मला वाटतं. त्याच्यानंतर योग्य पद्धतीनं साठवणूक, या निर्जलीकरण केलेल्या भाजीपाल्यांची जी साठवणूक आहे ही साठवणूक चांगल्या पद्धतीनं आणि साधारण तापमानास करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर काही वेळेला काय होतं की कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची संभावना सुद्धा जास्त असते. त्याच्यामुळं त्याची जी क्वालिटी आहे, जी प्रत आहे हे बिघडते. त्याच्यामुळे तुम्हाला जो येणारा मार्केटमध्ये जो भाव आहे, हा भाव किंवा त्याचा जो होणारा पैसा आहे तो पैसा कमी मिळू शकतो किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्याच्यासाठी हा प्रादुर्भाव टाळण्यासाठीची काय उपाययोजना आहे तो तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि यानंतर सुकवलेले काही पदार्थ बुरशी रोखण्यासाठी किंवा पॅकेजिंग असेल, या पॅकेजिंग कोरोगेटेड बॉक्सेस, ज्याला आपण बॉक्स म्हणतो, कोरोगेटेड पेट्या किंवा कोरोगेटेड बॉक्स, यामध्ये जर तुम्ही ठेवले तर चांगल्या पद्धतीने त्याची साठवणूक होऊ शकते आणि त्याचा आर्द्रतेपासून आणि तापमानापासून बचाव होऊ शकतो. त्याच्यानंतर भाजीपाला वाळवताना काही प्राथमिक स्तरावर साहित्य लागतं. त्याच्यामध्ये भाजीपाला असेल, स्टील चाकू असेल, डब्बा, ताटं, त्याच्यानंतर तुम्हाला पुसण्यासाठी टॉवेल लागत असेल, सुकवण्यासाठी नॉयलॅनची बारीक जाळी असेल किंवा पॉलिप्रोपेलिनच्या काही पिशव्या असतील पॅकेजिंगसाठी, या प्राथमिक स्तरावर तुम्हाला वापरणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर प्रथमतः भाजीपाला निवडून स्वच्छ धुवून साल व देठाजवळचा जो भाग आहे तो भाग तुम्हाला काढणं महत्वाचं आहे, कारण तो भाग जाड असतो आणि वाळवताना थोडासा वेळ जास्त लागू शकतो. मग उकळत्या पाण्यामध्ये जर तुम्ही पोटॅशियम मेटाबायसल्फाइड द्रावणामध्ये जर तुम्ही 0.125% पाण्यामध्ये जर तुम्ही 5 ते 10% 10 मिनिटं जर बुडवून ठेवलं तर त्याची एक चांगली प्राथमिक पूर्व प्रक्रिया होऊन त्याच्यानंतर तुम्ही त्या उन्हामध्ये सुकू शकता. तर हिरव्या भाजीपाला वाळवण्यासाठी जर काही जी पद्धत आहे, ही पद्धत याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असेल किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड असेल, सोडियम कार्बोनेट आहे किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फाइड आहे, ह्या ज्या गोष्टी आहे हे प्राथमिक स्तरावर तुम्हाला तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. काही एखादा उद्योग असेल किंवा तुम्हाला प्राथमिक पूर्व प्रक्रिया करायची असेल तर हे साहित्य तुम्हाला अगोदरच गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर भाजीपाला स्वच्छ धुणं हे क्रमप्राप्त आहे. देठाजवळचा भाग हा काढून टाकणं आणि सुकण्यापूर्वी जर हिरव्या भाजीपाले असतील तर सायट्रिक ऍसिडची 0.1%, मॅग्नेशियम ऑक्साईड 0.1% आणि सोडियम कार्बोनेटची 0.1% गरम पाण्यामध्ये त्याच्यामध्ये जर टाकून तुम्ही त्याच्या 5 ते 10 मिनिट जर त्याची ट्रीटमेंट दिली, पूर्व प्रक्रिया दिली, तर त्या चांगल्या पद्धतीनं वाळू शकतात. तर एक 30 सेकंद मी जास्त सांगितलं तरी 30 सेकंद तुम्ही जर गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवलं आणि नंतर परत तुम्ही थंड पाण्यामध्ये जर त्याच्याला धुवून घेतलं तर चांगल्या पद्धतीची वाळवणी होण्यासाठीची मदत होऊ शकते. आणि त्याच्यानंतर वाळवणीचे काही जे ट्रे आहेत, मग ते जाळीदार ट्रे तुम्ही पाहू शकता. जास्तीत जास्त स्टेनलेस स्टीलचे असले तर अत्यंत चांगलं, परंतु काही जाळीदार ट्रे असतील तर त्याच्यामध्ये पसरून ठेवून तुम्ही वाळवणी यंत्रामध्ये 45 सेंटीग्रेडच्या तापमानात जवळपास 15 ते 18 तास तुम्ही त्या सुकू शकतात किंवा याच्यापेक्षा कमी सुद्धा वेळ लागू शकतो. असं काही नाही की बाबा मी सांगितलं म्हणून 15 ते 18 तासच त्या सुकवायला पाहिजेत. 10 तासामध्ये, 4 तासामध्ये, 6 तासामध्ये जसं तुमचं तापमान आहे त्या तापमानानुसार त्या वाळू शकतात. त्याच्यानंतर सुकलेल्या हिरव्या भाजीपाला तुम्ही प्लास्टिक पिशवीत हवाबंद करून थंड व कोरड्या जागी तुम्ही साठवू शकता. त्याच्यानंतर कांदा कसा वाळवायचा, कांदा वाळवण्यासाठी काही ज्या पद्धत आहेत, तर या कांदा वाळवताना
तुम्ही कॅल्शियम क्लोराईडचा वापर करू शकता. तर चांगल्या कांदा घेऊन या चांगल्या कांद्याच्या चकत्या करून त्याच्यामध्ये 0.1% कॅल्शियम क्लोराईडची पावडर जर चोळली आणि नंतर वाळवणी यंत्रामध्ये 55°C तापमानात जर आपण ठेवलं तर 15 ते 18 तासामध्ये त्या कांदा वाळवता आपल्याला येऊ शकतो. आणि नंतर चांगल्या पद्धतीच्या पिशव्यामध्ये तुम्ही हवा बंद करून कोरड्या ठिकाणी तुम्ही साठवू शकता. आता तुम्ही जर पाहिलं तर जैन सारख्या मोठ्या कंपन्या या डिहायड्रेशन ऑफ ऑनियन याच्यासाठी काम करतात. बऱ्याचसा कांदा जळगाव किंवा या साईडचा गोळा करून त्याच्यावरती प्रक्रिया करतात, वाळवतात आणि आपल्या देशातच नाही तर परदेशात सुद्धा ते पाठवतात. परंतु मी म्हणतो परदेशात पाठवण्यापेक्षा आपण किमान आपल्या कांद्यावर किमान आपण प्रक्रिया करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. भले तो परदेशात जाणार नाही परंतु किमान वाळवून तो आपल्या उत्पत्त तरी आपण आपला त्याचा वापर करून जे आर्थिक नुकसान होतंय, ज्या वेळेला दर पडतात किंवा मातीमोलपणे आपल्याला विकावं लागतं, जर अशा गोष्टींचा वापर केला तर आपण चांगल्या पद्धतीचा आर्थिक नफा मिळवू शकतो. त्याच्यानंतर गाजर आहे. गाजर हे थोडंसं जाड आहे किंवा जे रूट आहे तर त्याचे पूर्वतयारी हे जर वाळवायचं असेल आपल्याला तर याची पूर्वतयारी जर काय करायची असेल तर त्याची जी साल थोडीशी जाड असते. तर ही जाड साल खरडून आपण करून एक अर्ध्या सेंटीमीटरच्या ज्या चकत्या आहेत या चकत्या करणं अत्यंत आवश्यक आहे. जसे तसं जर तुम्ही गाजर टाकलं तर ते वाळणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून त्याच्यावरची साल काढणं आणि किमान अर्ध्या सेंटीमीटरच्या जाडीच्या चकत्या करणं किंवा बारीक बारीक चकत्या करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा थोडासा कठीण भाजीपाला असल्यामुळे थोडंसं आपल्याला वाळवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो आणि त्याच्यासाठी ब्लांचिंग सुद्धा इथं करणं महत्वाचं आहे. काय वेळेला काय होतं की वेळ कमी लागावा किंवा लवकर वाळवा म्हणून या अशाने आपण काय करतो, ही उकळत्या पाण्याची ट्रीटमेंट आपण करत नाही किंवा करण्याचं टाळटाळ करतो. किंवा आपल्याला वाटतं की गाजर शिजवल्यानंतर परत त्याचं जलांश वाढणार, त्याच्यामध्ये पाणी वाढणार आणि परत आपण ते वाळवायचं किंवा ड्रायरमध्ये ठेवायचं, म्हणजे आपण उलटं काम करतोय असं नाही. परंतु हे ब्लांचिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे करताना त्याच्यामध्ये जर 0.25% पोटॅशियम मेटाबायसल्फाइडच्या द्रावणामध्ये जर 10 मिनिटं जर आपण ठेवलं तर त्याचा जो शेवटी वाळवल्यानंतरचा जो कलर आहे, आता हा नारंगी कलर असेल तर वाळवल्यानंतर तो जसे तसा राहण्यासाठी प्रयत्न होतो. परंतु जर तुम्ही विदाऊट प्राथमिक तयारी करता किंवा पूर्व प्रक्रिया करता जर वाळवली तर त्याचा कलर काळा होऊ शकतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हा थोडासा जाड पदार्थ किंवा फळभाजीपाला असल्यामुळं 60% किंवा 60°C तापमानावर तुम्ही 14 ते 15 तास 16 तासापर्यंत तुम्हाला ते वाळवता येऊ शकतं. त्याच्यानंतर वांगी आहेत. वांगी सुद्धा आपल्याला वाटतं की बाबा वांगी हा पदार्थ वाळवण्याचा आहे का किंवा वाळवण्यालायक आहे का, परंतु वांगी सुद्धा आपण वाळवून मार्केटमध्ये जसे तसं आपण पॅकेटमध्ये जर भरलं तर ज्या वेळेला मिळणार नाही वांगी, ज्या वेळेला लोकांना खायला मिळणार नाही किंवा भरताची वांगी असेल, अशी काही जी वांगी आपल्याला खायला मिळत नाही ही वांगी आपल्याला उपलब्ध करून देता येऊ शकतात. त्याच्यासाठी सुद्धा 10 ते 15 ते 25 mm ची जी तुकडे आपण करून प्राथमिक तयारी करून त्याला उकळत्या पाण्यामध्ये 4 ते 5 मिनिटं जर आपण बुडवलं आणि पुन्हा एकदा 0.25% याला वांग्याला 0.25% तीव्रतेच्या पोटॅशियम मेटाबायसल्फेटच्या द्रावणामध्ये भिजत ठेवलं किंवा आपण परत थंड पाण्यामध्ये त्याला धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर पाणी नितळल्यानंतर 55 ते 60°C तापमानाला आपण 9 ते 10 तासात आपण ते वाळवू शकतो. त्याच्यानंतर भोपळा. आता बरेचसे शेतकरी माझ्याकडे आले होते की त्यांना भोपळा वाळवायचा होता. तर आपण म्हणतो की बाबा ह्या वाळवलेल्या गोष्टी आपण विकणार कुठं किंवा खाणार कोण, तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे असे काही इंडस्ट्री आहेत, फार्मास्युटिकल्स असतील किंवा ज्याला आपण डॉग फूड म्हणतो, जे कुत्र्यांचं जे अन्न आहे, अशा करणाऱ्या कंपन्या असतील, त्या लोकांना सुद्धा अशा गोष्टीची गरज पडते, वाळवलेल्या गोष्टींची गरज पडते. तर मग अशा वेळेला तुम्हाला तुमच्याकडे असणारं जे उत्पादित भाजीपाला आहे किंवा फळभाजीपाला आहे तर ते तुम्ही वाळवून त्यांना जर दिलं तर चांगल्या पद्धतीचा नफा तुम्हाला मिळू शकतो. आता हा भोपळा वाळवताना आपल्याला वाटतं की बाबा भोपळा तसा सोपा आहे, परंतु जेवढं आपण पाहतोय तेवढं ते सोपं नाहीये. परंतु 50 ते 75 mm जाडीचे लांब तुकडे जर आपण केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साल काढली पाहिजे याच्यामध्ये आणि त्याला बारीक बारीक जर छिद्रे पडले पाडून त्याला 5 ते 6 सेंटीमीटरचे काही तुकडे आपण त्याच्यामध्ये जर केले आणि तुमच्या ड्रायरमध्ये टाकले तर ते चांगल्या पद्धतीनं वाळू शकतात. जसं तसा काही भोपळा वाळू शकत नाही आणि त्याच्यावरची जी असणारी साल आहे ही साल काढावीच लागेल,
कारण त्याच्याशिवाय त्याच्यातनं जे पाणी आहे पाणी बाहेर पडणार नाही, त्याच्यामुळे साल काढणं आवश्यक आहे. हा थोडासा टीडीएस जॉब ज्याला आपण म्हणतो, थोडंसं कामगार जास्त लागू शकतात किंवा आपल्याला वेळ खाऊ आहे, परंतु खरंच जर काही एखादा उद्योग याच्यातून उभा राहत असेल तर करायला काही हरकत नाही. तर याला सुद्धा थोडीशी प्राथमिक तयारी करण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिटं ब्लांचिंग करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर 60 ते 65 इथे थोडंसं तापमान जास्त वाढवलेलं आहे, कारण जाडीमुळं तापमान जास्त लागतं. तर 9 ते 10 किंवा 11 तासामध्ये याची जी वाळवणी आहे हे पूर्ण होऊ शकते. त्याच्यानंतर कारला आपण घेतलं तर कारला आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये नसतंच, परंतु मी म्हणतो कारलं जर तुम्ही चांगल्या पद्धतीचे जर धुवून त्याचा भाग जो खराब भाग आहे तो कापून 5 ते 7 च्या जर जाडीच्या चकत्या जर तुम्ही केल्या, त्याच्यानंतर प्राथमिक प्रक्रिया आहे जवळपास सर्व भाज्यांना द्यावीच लागते. उकळत्या पाण्याची जी ब्लांचिंग ट्रीटमेंट आहे, थोड्याफार फरकामध्ये 5 ते 10 मिनिटाच्या फरकानं ब्लांचिंग प्रक्रिया ही करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर 50 ते 60 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये 7 ते 8 तासामध्ये वाळतं. तर ही जी कारल्याची जी चकती आहे, जी चकती जशी तशी जरी तुम्ही खाल्ली तरी सुद्धा चांगल्या पद्धतीचं तुम्हाला एक टेस्ट येऊ शकते. त्याच्यानंतर वाळलेले जर कारले जर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तेल मीठ टाकून जर तव्यावर भाजले आणि जर तुम्ही खाल्ल्या, तर आपण जसं आपण असंही कारलं आपल्या आहारामध्ये वापरत नाही, त्याच्यातले काही जे पोषण तत्व आहेत आपल्या शरीराला मिळत नाहीत, परंतु डायबिटीस असेल किंवा इतर काही रोग असतील काय अशा कारल्याच्या सेवनानं दूर होऊ शकतात. मग आपण हे कच्चं कारलं थोडंसं जर आपण भाजलं आणि जर खाल्लं तर चांगल्या पद्धतीची त्याला चव येऊ शकते आणि आपलं जे त्याच्यातून मिळणारे जे पोषण तत्व आहेत ते आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर भेंडी आहे. भेंडी अत्यंत चांगला पदार्थ असून भाजीपाला असून याच्यामध्ये त्याची दोन्ही टोकं जर आपण कापली आणि 4 ते 5 च्या जाडीच्या चकत्या केल्या, त्याच्यानंतर किंवा जर तुम्हाला तुमच्या डिमांडनुसार आहे त्या पूर्ण बारीक बारीक चकत्या केल्या करायच्या असतील किंवा अख्खी भेंडी वाळवायची, ह्याच्यात सुद्धा प्रकार आहेत. काही लोकांना बारीक भेंडी जशी तशी वाळवून पाहिजे असते किंवा भेंडीच्या तुम्ही चकत्या करून वाळवू शकता. मग त्या भेंडीला तुम्ही उभे काप देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यालाही उकळत्या पाण्यामध्ये 8 मिनिट जर तुम्ही त्याला ब्लांचिंग केलं, त्याच्यामध्ये त्या उकळत्या पाण्यामध्ये पोटॅशियम मेटाबायसल्फेटचं जर द्रावण 0.1-2% पोटॅशियम मेटाबायसल्फेटचं द्रावण तुम्ही जर केलं तर ही ट्रीटमेंट दिली तर त्याचा जो असणारा हिरवा कलर आहे तो हिरवा कलर तुमचा शेवटपर्यंत जसा तसा टिकू शकतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्याला तापमान किती लागेल, 50 सेल्सिअस ते 10 ते 12 तासामध्ये हा आपण भाजीपाला ज्याला आपण भेंडी म्हणतो ती भेंडी आपण वाळवू शकतो. त्याच्यानंतर पूर्वतयारी आपल्याला जर हा वाळवायचा असेल, आता पुढचा भाजीपाला आपल्याला वाळवायचा असेल तर फुलकोबी जो आहे तर देठ पाणी आणि जो दांडा आहे हा काढून टाकणं क्रमप्राप्त आहे आणि बारीक बारीक त्याला तुकडे करणे 10 ते 12, कारण जेवढा पदार्थ तुमचा गच्च असेल किंवा जाड असेल किंवा मोठा असेल तो जर जसा तसा ठेवला तर तो वाळणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला तो बारीक बारीक तुकड्यामध्ये करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं 5 ते 6 मिनिट जी ब्लांचिंग प्रक्रिया आहे याच्यामध्ये सुद्धा पोटॅशियम मेटाबायसल्फाइडची जी ट्रीटमेंट आहे हे ट्रीटमेंट देणं तुम्हाला आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये या गोष्टीसाठी फुलकोबीसाठी 55 डिग्री सेल्सिअसचा वापर इथं करणं आवश्यक आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला कमी वेळेत जास्त वाळवलं पाहिजे, त्याच्यासाठी मग आपण काय करतो, काही वेळेला ड्रायरचं जे तापमान आहे हे तापमान आपण 60 डिग्री करतो किंवा 65 डिग्री करतो आणि आपल्याला वाटतं की आपण इथं जर 12 तास चालवतोय तर ते 6 तासातच आपण कंप्लीट करू, पण तसं होत नाही. कारण काय होतं, जर तुम्ही तापमान वाढवलं तर लगेच जो त्याच्यावरचा जो कलर आहे हा कलर बदलू शकतो, जो पांढरा आहे तो काळा होऊ शकतो. त्याच्यामुळं जे तापमान ज्या त्या भाजीपाल्याला दिलेलं आहे त्या भाजीपाल्याच्या तापमानानुसार आणि त्या कालावधीनुसारच वाळवणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा ते तयार केल्यानंतर तुमची जी होणाऱ्या पदार्थाची जी प्रत आहे ही प्रत बिघडू शकते. हे सगळ्यात शेतकऱ्यांनी इथं लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर बटाटा आहे. बटाट्याच्या चकत्या जर आपण बारीक बारीक चकत्या केल्या तर आता बटाटा आपण जसं तसं जर आपण कापून उघडा ठेवला तर थोड्या वेळानं तो थोडासा काळा पडतो किंवा ब्राऊन होतो, त्याचा कलर बदलतो. तर तो कलर कशामुळे बदलतो, त्याच्यामध्ये काही विक्रे असतात किंवा एन्झाईम्स असतात, त्या एन्झाईम्सचा संपर्क असणाऱ्या हवेतील ऑक्सिजन सोबत झाल्यामुळे त्याचा जो कलर आहे तो कलर बदलतो.
मग हा थोडंसं जे ब्राउनिंग ज्याला आपण म्हणतो ते कमी करण्यासाठी तुम्ही जर पोटॅशियम मेटाबायसल्फाटचं द्रावणाची जर त्याला पूर्व प्रक्रिया दिली, त्याला 5 ते 10 मिनिट जर तुम्ही त्याला भिजत ठेवलं, तर तुम्ही जे होणारं डिस्कलरेशन आहे किंवा जो कलरमध्ये होणारा जो बदल आहे तो तुम्ही कमी करू शकता. आणि वाळवण्यासाठी 65 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाला तुम्ही 6 ते 8 तास तुम्ही तुमच्या ड्रायरमध्ये ते चांगल्या पद्धतीनं वाळवू शकता. त्याच्यानंतर मेथी आहे. मेथी वाळवण्यासाठी काही जी पूर्वतयारी आहे, भाजी निवडून चांगल्या पद्धतीचे जे मुख्य देठ तुम्ही काढून टाकले आणि पानं घेऊन उकळत्या पाण्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं पोटॅशियम मेटाबायसल्फेट असेल, 0.1% मॅग्नेशियम ऑक्साईड असेल किंवा 0.1% सोडियम बायकार्बोनेट असेल, तर हे घालून तुम्ही 2 ते 3 मिनिटं त्याला ब्लांचिंग करायला पाहिजे. तर ब्लांचिंग करायचा उद्देश मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा कलर आहे, तो कलर जसा तसा राहतो. त्याच्यानंतर त्याच्यातली जी हवा आहे, पेशीतली हवा आहे, ती हवा निघून जाते. त्याच्यानंतर त्याच्यावर असणारी काही जीवजीवाणूंची संख्या आहे ती कमी होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पॅकेजिंग करणार आहे त्यावेळेला तुम्हाला कमी पॅकेजिंग मध्ये जास्त अन्नपदार्थ भाजीपाला साठवता येऊ शकतो. हे सुद्धा एक चांगला फायदा या ब्लांचिंगच्या पाठीमागे आपल्याला मिळू शकतो. त्याच्यानंतर हे वाळवण्यासाठी 55 ते 60 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाला 7 ते 8 तासामध्ये तुमची मेथी वाळवून पूर्ण खडखडीत होऊ शकते. त्याच्यानंतर हा कडीपत्ता आहे. कडीपत्त्याची पानं तुम्ही जर धुवून जर घेतली तर त्याच्यामध्ये 0.1% सायट्रिक ऍसिड, मॅग्नेशियम ऑक्साईड, सोडियम बायकार्बोनेट आणि पोटॅशियम मेटाबायसल्फाइड हे 2 ते 3 केमिकल्स आहेत. ही काही आपल्या शरीराला घातक आहेत अशातला भाग नाही, परंतु कमी प्रमाणात जर असल्यामुळं त्याचा आपल्या शरीरावर काही साईड इफेक्ट होईल असं नाही. मग याच्यासाठी तुम्ही या प्रक्रियेसाठी वापरू शकता. 30 सेकंदासाठी आपण ती ब्लांचिंग करून 40 ते 45, आता ही आपण इथं परत तापमान कमी केलेलं आहे, कारण कडीपत्त्याची जर पानं पाहिली अतिशय पातळ असतात आणि ते लगेच वाळतात. असं जरी तुम्ही सूर्यप्रकाशात ठेवलं तरी ते वाळतात. त्याच्यामुळं 40 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमानावरच तुम्हाला वाळवणं अत्यंत आवश्यक आहे. वेळ थोडासा कमी लागू शकतो, 18 तासापेक्षा सुद्धा कमी वेळेमध्ये तुमची या कडीपत्त्याची पानं वाळू शकतात. आणि त्याच्यानंतर वाळवल्यानंतर जशा तसा तुम्ही पॅक करा, किंवा त्याची जर आपण मूल्यवर्धित पदार्थ तयार करायचे म्हणले तर त्या कडीपत्त्याची पावडर करून तुम्ही चुरून किंवा एखाद्या मिक्सरमध्ये जर बारीक केली आणि जर गाळून तुम्ही घेतली आणि पॅकेजिंग मध्ये जर भरली तर चांगल्या पद्धतीचा एक मूल्यवर्धित पदार्थ होऊ शकतो. म्हणजे आपण काय करतो, आपण पोहे खातो, उपीट खातो किंवा नाश्त्याचे पदार्थ खातो आणि तडक्यासाठी आपण हा कडीपत्ता त्याच्यामध्ये टाकतो, परंतु आपण खात नाही, आपण तो काढून फेकून देतो. खरं तर याच्यामध्ये अत्यंत महत्वाचे काही पोषण तत्व आहेत की जे आपल्या शरीराला मिळतात. तुम्ही जर साऊथ मध्ये गेला तर बऱ्याचशा भाज्यामध्ये या कडीपत्त्याचा वापर जास्तीत जास्त होताना दिसून येतो, तर त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. मग त्याच्यासाठी आपल्याला जर खाणं होत नसेल तर मग त्यावेळेला जसं आपण मसाला वापरतो, तर त्या मसाल्याच्या सोबतच आपण या कडीपत्त्याची जर पावडर आपण आपल्या अन्नपदार्थामध्ये जर टाकली तर त्याच्यातून मिळणारे पोषण तत्व आपल्या शरीराला मिळू शकतात. त्याच्यानंतर ही काही भाजीपाला निर्जलीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी जी काही उपकरणं आहेत, ही उपकरणं आहेत ज्याला आपण सोलर ड्रायर म्हणतो. आपल्याला दिसतंय की वरची जी आहे ते त्याच्या पूर्ण काच आहे, सूर्यप्रकाश त्याच्यातून आत येतोय, खाली अन्न पदार्थ वाळवण्यासाठी आपण टाकतो आणि त्याच्या खाली जो दिलेला आहे काळा पृष्ठभाग म्हणतो, काळा पृष्ठभाग आहे. आणि त्याच्यानंतर एक इनलेट आहे की ज्याच्यातून हवा आत येते आणि वरच्या साईडवरून जिथून गरम हवा बाहेर जाते. मग अशा प्रकारचे काही इन्सुलेटर्स वापरून सोलर ड्रायर वापरून आपण आपले अन्नपदार्थ वाळवू शकतो. हे एक छोटंसं त्याचा डेमो आहे किंवा चित्र आहे की ज्याच्यामध्ये आपण गच्चीवर सुद्धा आपण त्याचा वापर करून चांगल्या पद्धतीचं वाळवणूक त्याची करू शकतो. त्याचं काम कसं चालतं ते इथं दिलेलं आहे की जमिनीपासून, आता पहा इथं मी तुम्हाला म्हणलं की जमिनीपासून थोड्याशा वरच्या अंतरावर वाळवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासाठी त्याची हाईट वाढवलेली आहे. मग ते जमिनीवर पण ठेवता आलं असतं, तर त्याच्या पाठीमागचं काही शास्त्रीय कारण आहे की जी येणारी हवा आहे ह्या हवेचं सर्क्युलेशन झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काही प्राणी, कीटक, इन्सेक्ट आणि बाकीच्या काही उंदीर असेल अशा गोष्टींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी सुद्धा ही जी उंची आहे, ही उंची खालून जी उंची आहे त्याला दिलेली, ही कामी पडते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ही नवीन प्रकारचे काही सोलार ड्रायर आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याला वाळवणूक करायची असेल तर अशा प्रकारचे उपकरणं आपण वापरू शकता. आणि हे पूर्ण याला काही इलेक्ट्रिक
किंवा लाईटची काही गरज लागते अशातला काही भाग नाही. तर आपण आपल्या सूर्यप्रकाशामध्ये खुल्या वातावरणात ठेवून चांगल्या पद्धतीने क्लोज चेंबरमध्ये ठेवून मग भाजीपाला असेल, फळभाजीपाला असेल किंवा धान्य असेल तर याचा वापर आपण करू शकतो. तर याचं काम इथं दिलेलं आहे. ज्या वेळेला सूर्यप्रकाश येईल त्यावेळेला ह्या काचेवर पडेल आणि काचेवर पडल्यामुळे जी हवा आहे ती हवा गरम होऊन त्या बॉक्समध्ये जाईल आणि त्या बॉक्सच्या खालून ज्या वेळेला ती गरम हवा वर जाईल त्याच्यावर आपण मध्य ठिकाणी जे क्रॉप किंवा ग्रेन्स किंवा भाजीपाला आपण ठेवतो तर खालून गरम हवा लागल्यामुळं हळूहळू तो पदार्थ वाळवायला सुरू होईल. त्याच्यानंतर हे एक दुसरं डिझाईन आहे की जी भाजीपाला वापरण्यासाठी किंवा वाळवण्यासाठी आपण वापरू शकतो. तर खालून त्याला इन्सुलेशन देऊन हा सूर्यप्रकाश ज्याच्यावर पडेल असे हा काच वापरून त्याच्यामध्ये हवा गरम होते आणि इथं खाली एक फॅन दिलेला आहे. त्या फॅनमुळे काय होतं की आतली हवेचं सर्क्युलेशन होऊन ती हवा पुढे ढकलली जाते आणि या बॉक्समध्ये जाते. तर त्या बॉक्सच्या वर जे काही सलग ट्रे ठेवलेले आहेत तर त्या ट्रेमध्ये आपण आपले अन्नपदार्थ ठेवू शकतो. मग काय होतं जसं सूर्यप्रकाश वाढेल तसं हवा जास्त गरम होईल आणि ती गरम झालेली हवा पंख्याच्या साह्याने पुढे ढकलली जाते आणि त्याच्यातून ते परत जे 4 ट्रे आहेत त्या 4च्या ट्रे खालून ती हवा वर हळूहळू वर येते आणि जशी वर येते तसं तो जलांश आहे तो काढत तो जलांश वर किंवा ती हवा वर येते आणि वरच्या आउटलेट मधून बाहेर पडते. आणि जो हे पूर्ण जे बॉक्स आहे हे इन्सुलेटर मध्ये पूर्ण बंद असल्यामुळं त्याच्यातून होणारा जो काही हीटचा लॉस आहे हा थोडासा कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर हे एक सुधारित ज्याला आपण आवृत्ती म्हणू शकतो ज्याला आपण ड्रायर म्हणतो त्या ड्रायरचं हे चित्र आहे. याच्यामध्ये जे ट्रे मी तुम्हाला दाखवलं तशाच प्रकारचे जे ट्रे याच्यामध्ये असतात इलेक्ट्रिक ड्रायर. मग याच्यामध्ये आपण तापमान आणि आर्द्रता आता या पाठीमागच्या याच्यामध्ये आर्द्रता तापमान असेल या कोणतेही हे झालं किंवा हे सोलार ड्रायर असेल तर याच्यामध्ये आपण तापमान नियंत्रित करू शकत नाही. परंतु हे जे ड्रायर आहे याच्यामध्ये आपण तापमान असेल किंवा आर्द्रता असेल या दोन्ही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रित करू शकतो. त्याच्यामुळं निश्चितच या ड्रायर मधून जे वाळवलेले पदार्थ आहेत त्याची जी प्रत आहे किंवा क्वालिटी आहे ही अत्यंत चांगली असते आणि सोलर ड्रायर पेक्षा किंवा सूर्यप्रकाशानं आपण नैसर्गिक पद्धतीनं वाळवलेले जे काही पदार्थ आहेत त्याच्यापेक्षा निश्चितच याची प्रतवारी किंवा क्वालिटी आपण चांगली ठेवू शकतो. त्याच्यामुळं बाजारात मिळालेला जो भाव आहे तो याच्यापासून जे वाळवलेले पदार्थ आहेत यांना जास्त मिळू शकतो. आणि मला इथं नमूद करायचं वाटतं की आत्मा सातारा यांच्या आर्थिक निधीतून आम्हाला यावर्षी या ड्रायर आम्हाला मिळाला आहे. तर आम्ही त्याच्याशी बरेचसे पदार्थ भाजीपाला आपण वाळू कृषी विज्ञान केंद्र बोरगाव सातारा इथं आपण त्याच्यावर प्रक्रिया करत आहोत. त्याच्यानंतर हे थोडेसे काही उपक्रम आणि आपण आपल्या याच्यामध्ये राबवतो. तर हे इलेक्ट्रिक ड्रायर आपल्याला आत्मा कृषी विभाग यांच्या आर्थिक साह्यातून आपल्याला मिळालेलं आहे आणि हे शेतकऱ्यांच्या वापरासाठीच काही आपण या कृषी विज्ञान केंद्रात आपण त्याचा वापर करत आहोत. त्याच्यानंतर या निर्जलीकरणाचे काय फायदे आहेत तर भाज्या दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी सर्वात साधी आणि सोपी पद्धत या निर्जलीकरणाची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे त्याचं वजन कमी होतं आणि वाहतुकीला आपल्याला सोपं होऊ शकतं. त्यानंतर सुकवलेले काही पदार्थ हवाबंद केलेल्या आणि गोठलेल्या पदार्थामध्ये जास्त दिवस टिकू शकतात. त्याच्यानंतर सुकवलेले फळे भाजीपाला कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला साठवता येऊ शकतात. त्याच्यातलं पोषण मूल्य टिकून राहतं. आपल्याला वाटतं की त्यातून पाणी निघून गेलं वाळवल्यामुळे त्याची काही पोषण मूल्य कमी होऊ शकतात. थोड्याफार प्रमाणामध्ये वाहूनही जातात कमी होतात परंतु काही पोषण मूल्य असं असतात की ते त्याच्यामध्ये राहतात. त्याच्यानंतर बिगर मोसमात आपण आपल्याला हव्या त्या पदार्थांची उपलब्धता आपल्याला मिळू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पदार्थाचं मूल्यवर्धन होऊन आपल्याला त्यातून आर्थिक नफा मिळू शकतो. त्याच्यानंतर विक्री व्यवस्थापन जर आपण पाहिलं तर आपल्याला थेट विक्री करता जर नाही आली तर आपण गटामार्फत ती आपण विक्री करू शकतो किंवा शेतकरी आपला जो आहे त्या शेजारचा असेल किंवा शेजारच्या राज्यातला असेल यांच्या मार्फत आपण विविध ठिकाणी उत्पादन आपण पोहोचू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून वेबसाईटचा वापर करून आपल्या उत्पादनाचे फायदे महत्व आरोग्याच्या दृष्टीने हा कसा महत्वाचा आहे या सगळ्या विविध स्वरूपातली माहिती आपण या लोकांपर्यंत उपलब्ध करून देऊन त्याचं मार्केटिंग करू शकतो. त्याच्यानंतर सोशल मीडियाचा वापर असेल युट्यूब असेल फेसबुक असेल लिंक्डइन असेल इंस्टाग्राम असेल किंवा ट्विटर असेल आणि व्हॉट्सअप असेल तर आणि गुगल बिझनेस या सगळ्यांचा वापर किंवा आधार घेऊन जर तुम्ही
मार्केटिंग केलं तर हे सगळ्यात चांगलं गोष्ट त्याच्यामध्ये आहे. आणि स्थानिक विक्रेते, आपल्याला वाटतं की आपण तयार केलं की डायरेक्ट तो परदेशातच माल जावा, असं न पाहता तुम्ही किमान तुमचं टार्गेट, तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी जे आहेत तेवढ्या लोकांची जरी तुम्ही जी गरज आहे ती भागू शकला तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तुमचे जे ग्राहक आहेत, हे ग्राहक जर तुम्ही टिकून ठेवले तर तुम्हाला निश्चितच पुढची येणारी ऑर्डर असेल, डिमांड असेल आणि त्या पद्धतीने तुमची डिमांड वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर फिटनेस क्लब आहे, इथं आरोग्याच्या दृष्टीनं येणारी लोकांची संख्या जास्त असते. मग तुमचा पदार्थ हा पोषण मूल्य नुसार आहे का, त्याच्यामध्ये काय आहे, असं काय आहे की तुमच्या पदार्थामध्ये पोषण मूल्यामुळे तुमचे शरीर सुधारणार आहे, अशा गोष्टी तुम्ही त्या लोकांना सांगितल्या पाहिजेत आणि त्याचा तुमचा प्रसार होणं अत्यंत महत्वाचं. आता डॉक्टर तर्फे प्रसार, असं तुम्हाला वाटेल की डॉक्टर तर्फे का, तर आपण डॉक्टरकडे जातो किंवा काही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तर ते त्यांच्या गोळ्यांसोबत सुद्धा एखाद्याच तब्येत सुधारण्यासाठी दुसरा समजा ते म्हणतात की बाबा साखर खाऊ नका, गुळ खा, तर मग गुळ असेल किंवा भाजीपाला किंवा एखादी पावडर असेल, एखाद्या दुसऱ्या याची पावडर खाण्यापेक्षा तर तुम्ही भाजीपाल्याची पावडर जर त्याला आहारामध्ये वापरण्यात दिली तर त्यांच्या मार्फत सुद्धा तुम्ही प्रसार करू शकता. त्याच्यानंतर शासनाचे बरेचसे प्रदर्शन असतात तर त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. जर तुम्ही व्यावसायिक झाला तर तुम्ही आहात हे तुमच्या असणाऱ्या जगाला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी जे प्रदर्शन भरतात त्या प्रदर्शनामध्ये तुमचा सहभाग होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे परदेशात विक्री करणं. हे सुद्धा काही अवघड नाही. तुम्ही जर एकत्रित पद्धतीने जर आला तर परदेशात तुम्ही त्याची विक्री करू शकता आणि करार पद्धतीने जर काम केलं तर शेतकऱ्यांना पुढे जाण्यासाठी मदत होऊ शकते. धन्यवाद. सर्व शेतकरी बंधूंनी माझं म्हणणं आणि हे जे निर्जलीकरणाचं जे महत्व आहे ते महत्व शांतचित्ताने ऐकलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. महेश सर. हा सर. हा, चॅट बॉक्स मध्ये नाहीये तसं काही जास्त विशेष. मी इकडं सोशल साईटचे प्रश्न घेतो. हो हो. प्रश्न आहे, वाळवल्यामुळे जीवनसत्व किंवा पोषक मूल्य कमी होतील का, याविषयी मार्गदर्शन करा. हो, आता वाळवल्यामुळं पोषण मूल्यांचं काही प्रमाणात 5 ते 10% प्रमाण कमी होऊ शकतं, परंतु त्याच्यातले काही असे पोषण मूल्य आहेत की जसे जसे ते टिकून राहतात. असं नाही की 100% ते वॉशआउट होईल. 5 ते 10% तो लॉस होतोच, तो प्रोसेसिंग लॉस म्हणून कन्सिडर आपल्याला करावाच लागतो. युट्यूबवरून प्रश्न विचारला होता संध्या बाबर यांना. नंतर दुसरा प्रश्न आहे मयूर जाधव यांचा. प्रश्न आहे की जर आपली सेल्फ लाईफ वाढवायची असेल तर ड्रायड व्हेजिटेबलसाठी काय करावं? सेल्फ लाईफ वाढावी ड्रायड व्हेजिटेबलची, म्हणजे सुक्या ह्याची. हा, भाजीपाल्याची तुम्ही ज्यावेळेला वाळवलं, त्या वाळवल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची असणारी साठवणूक, त्याची हाताळणी आणि पॅकेजिंग. हे पॅकेजिंग तुम्ही जर चांगल्या पद्धतीचा हवाबंद डब्यामध्ये किंवा पिशव्यामध्ये जर केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जी करणारी साठवणूक आहे, साठवणूक जमिनीपासून थोड्याशा वरच्या अंतरावर किंवा भिंतीला न टेकता अशा पद्धतीनं करोगेटेड बॉक्सेसमध्ये जर चांगल्या पद्धतीने साठवणूक त्याची केली तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याची साठवणूक क्षमता, त्याची लाईफ वाढवू शकता. त्याच्यानंतर वाहतूक करताना सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीची काळजी घेणं, उघड्यावर न ठेवणं, या गोष्टी तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. मयूर जाधव प्रश्न विचारतायत की किती म्हणजे अशा ह्या वाळवलेल्या भाजीपाल्याची सेल्फ लाईफ किती, मॅक्झिमम किती असू शकते? हा, एक 6 ते 8 महिन्यापर्यंत तुम्ही जसे तसे ते ठेवू शकता. आणि अजून चांगल्या पद्धतीचे ठेवले तर 10 महिन्यापर्यंत काही होत नाही. असे काही पदार्थ आहेत, समजा सुंठ घेतली आपण, ती वाळवली, आपल्याला 10 महिने तर त्याला काही होत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाताळणी, साठवणूक आणि तुमचं पॅकेजिंग, या 3 गोष्टी जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं तर तुमची क्षमता जी आहे, शेल्फ लाईफ आहे, ही 100% वाढेल. मीटिंग मध्ये कुणाला प्रश्न आहेत का मीटिंग मधल्या सहभागी त्यांना, तर तुम्ही ते प्रश्न विचारू शकतात. त्याबरोबर युट्यूब आणि फेसबुक लाईव्ह, ट्विटर लाईव्ह सुद्धा सुरू आहे, तिकडे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता. आता मीटिंग मध्ये कुणाला प्रश्न आहेत का, ते अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारू शकतायत. राहुल बसाळ म्हणून आहेत, त्यांना राहुल त्यांनी काय लिहिलंय की बटाट्याचा दर 35 ते 40 होता, आता 10 ते 11 रुपये झालाय. शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे. तर आपण हे प्रक्रियेचं वगैरे जे लेक्चर ठेवलंय ते त्यासाठीच ठेवलंय की तुम्ही दर कमी झाला की त्याच्यावरती प्रक्रिया करून वगैरे किंवा साठवणूक व्यवस्थित करून तुम्ही चांगला दर येईपर्यंत आपल्याला तेवढा वेळ मिळाला पाहिजे, त्यासाठीच आपण प्रयत्न करतोय.
बरोबर. कृषी विज्ञान केंद्रासोबत तुम्ही संपर्क साधून आपल्याला त्याच्यावर काय करता येईल, प्रक्रिया करता येईल, किंवा कृषी विभाग असेल अशा पद्धतीच्या गोष्टी आपण त्याच्यावर प्रक्रिया करूनच त्याचं मूल्यवर्धन करता येऊ शकतं आणि आपल्याला आर्थिक नफा मिळू शकतो. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? मीटिंग मध्ये सहभागी प्रश्न विचारू शकतायत. सर नमस्कार. बोला. नमस्कार. राहुल पासल बोलतो. बोला. सर आपण माग बाबर सरांना पण माहिती आहे, आपण आवाज येत नाही राहुल, जोरात. मागे आपण आल्याची पावडर केली होती बाबर साहेब. हा बरोबर. तर आल्याच्या पावडरला आपल्याला आपण ती आल्याची पावडर आपण मार्केटमध्ये पण नेली, आबांनी केली होती. तर 400 रुपये किलोने ती पावडर मागितली, पण तिची जी बनवण्यासाठी जी कॉस्ट लागली ती 700 ते 800 रुपये आपल्याला खर्च आला तो 1 किलो पावडर बनवायला. मग ती मार्केटमध्ये नेल्यानंतर आपली पावडर क्वालिटीची होती, त्या 2-3 पिशव्या घातल्या तरी त्यातनं वास जात नव्हता. मग 400 रुपये त्याला जर 800 रुपये खर्च येत असेल आणि 400 रुपयाला जर मार्केटमध्ये जर मागत असतील तर ते पुढचं नियोजन आपल्याला करावं लागेल. कारण शेतकरी कष्ट करणार, घाम घालणार, सगळं पिकवणार, पण त्याला जर मार्केट जर नाही मिळालं तर पुढे तो नैराश्यानं ह्याच्यामध्ये जातो. आता आज बघितलं तुम्ही तर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण पुढे जातोय. तर परवाच कलेक्टर साहेब होते, कलेक्टर साहेबांनी सांगितलं की शाहू स्टेडियमला आपण शेतकऱ्यांसाठी स्टॉल ठेवतोय, एक लवकरच त्याचं नियोजन चालू आहे. तर अशी काही व्यवस्था करता येईल की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची जाहिरात होईल. जाहिरात कुठे होते म्हणजे आता एखादा साबण जर आणायचा म्हणला तर त्या साबणाची 10 वेळा जाहिरात केली जाते. तर शेतकऱ्याच्या मालाची जाहिरात करण्यासाठी त्याला मदत व्हावी, तो माल कसा दर्जेदार आहे म्हणून सगळ्यांनी आपण जर प्रयत्न केले तर शेतकरी पुढे जाऊ शकतो. आज विचार केला तर आज बटाटा तुम्ही कोरोना काळात 35-40 न घेत होता, आज 11 रुपये नाही. म्हणजे शेतकऱ्याचा जो खर्च आहे तो निघत नाही. आणि त्याला जर पुढचं जर पीक घ्यायचं असेल तर तो मागचं आता जे पीक आहे बटाटा त्याच्यावर पुढच्या पिकाचं नियोजन असतं, तो विकून तो त्याला वेळ नाही आता अजिबात. म्हणजे जर एक संकलन केंद्र अशा पद्धतीनं आपण जर नियोजन केलं तर पुढे शेतकरी पुढे जाऊ शकतो. म्हणजे सगळ्या कुटुंबांना आर्थिक स्थिती पुढे नेण्यासाठी एक मदत होऊ शकते. कारण गावागावात कुटुंब आज सगळी शेतीवर आहेत. आज कोरोनानं आपला जीडीपी ग्रोथ रेट उचलून धरला, तो कशामुळे तर शेती क्षेत्रामुळे. तर हे एकच क्षेत्र आहे की त्यामध्ये सगळ्यांनी फोकस ठेवून काम करावं लागेल, असं माझा उद्देश. बरोबर आहे. आता तुम्ही आबा लाईट साहेबांचं नाव घेतलं, खरं तर त्यांनी एक 20 किलो, आम्ही आमच्या इथेही त्यांची ट्रायल घेतलेली होती. 20 किलो आलं आपण सातारी आलं त्यांच्या शेतावर आणून इथं वाळवलं. परंतु जे स्केलिंग आहे, तुम्ही जसं म्हणाला की बाबा 800 रुपये त्याला खर्च आला आणि 400 रुपयाला मागितली, परंतु तुमची प्रत जर तुमची खरी प्रत असेल तर खऱ्या अर्थानं त्याला भाव मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी एकत्र येऊन करार पद्धतीनं शेती असेल किंवा त्याची मार्केटिंग पद्धत आहे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा जो वापर आहे हा थोडासा वाढीव वापर करून तुम्ही जर तुमचं मार्केटिंग केलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणाले की बाबा डॉक्टरांतर्फे प्रसार हा सुद्धा एक चांगला मुद्दा त्याच्यामध्ये होऊ शकतो की अशा ठिकाणी जिथे लागणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जर त्याला पोच करण्याची व्यवस्था केली. मान्य आहे, आता आम्ही आवळा कॅन्डी तयार करतो, आमची विद्यापीठाची आवळा कॅन्डी 250 रुपये किलो आहे, परंतु मार्केटमध्ये ज्या वेळेला आमच्याकडे लोक येतात त्यावेळेस सर म्हणतात की बाबा 150 ते 170-180 रुपये किलो नाही आणि तुमच्या 250 रुपयाची कोण घेणार. परंतु जर एखादा पदार्थाला त्याची चव, त्याची प्रतवारी, त्याची गुणवत्ता जर ती शेवटपर्यंत टिकली तरच त्याला जी किंमत आहे ती मिळणार आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील असणं अत्यंत महत्वाचं आहे. मग ज्याला ती पटते तोच माणूस तो घेऊ शकतो, त्याच्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला की एकट्यानं हे होत नाही, तुम्ही जर सामूहिकरित्या एकत्र आला तर ज्याला माउथ पब्लिसिटी आपण म्हणतो की बाबा एखादी गोष्ट जर चांगली मिळत असेल तर आपणच एकाला एक मिळून जर आपण सांगितलं की बाबा हे इथं चांगलं मिळतं किंवा त्याच्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव असेल असे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असेल, असं मला इथे सांगायला हरकत नाही. आणि याच्यामध्ये दुसरं राहुल असं आहे की आपण फक्त ट्रायल साठी ते किती होतं ही पावडर आल्यापासून ते बघण्यासाठी आपण ते छोट्या प्रमाणात केलं होतं. जरुरी नाही की तेवढाच खर्च येईल. जर मोठ्या प्रमाणात जर आपण ते युनिट उभारणी जर सुरू केली तर आपल्याला त्याचा खर्च कमी होईल. हो, आता आल्यामध्ये करावंच लागेल आपल्याला. रिकव्हरी कमीच आहे आल्यापासूनची आणि त्यात व्हरायटी पण आहेत, वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आहेत. तर आपण फक्त सुंठीसाठी जर करायचं असेल तर वेगळी, पावडर बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत. त्या व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध नाहीत. नाही, त्याची लागवड केली पाहिजे. उदाहरण दिलं आणि आता परवाचं जे उदाहरण आहे सर,
परवाचं एक उदाहरण आहे, कलेक्टर साहेब स्वतः होते, तर ते वांग जे आहे, वांग सेंद्रिय पद्धतीने केलं होतं. ज्या माळ रानावर काय येत नव्हतं त्या ठिकाणी गाळ टाकून शेतकऱ्यांनी 2 एकरामध्ये जवळजवळ 8 लाख रुपये उत्पन्न काढलं 4 महिन्याच्या पिकामध्ये. डायरेक्ट बिग बाजारला तो माल जातो. म्हणजे बिग बाजारला शेतकऱ्याला जर अशा जर कंपन्या मिळाल्या, म्हणजे काय झालंय, काही कंपन्या अशा आहेत की शेतकऱ्याचा माल जोपर्यंत चांगल्या क्वालिटीचा आहे तोपर्यंत उचलतात. शेवटला पीक आपला जो तो म्हणजे शेवट अंतिम टप्प्यात जर पीक आलं तर त्या पिकाकडे लक्ष दिलं नाही, त्याला चांगला माल लागतो. म्हणजे काही कंपन्या अशा आहेत की त्याचं नॉलेज जर शेतकऱ्याला भेटलं, आज 8 लाख रुपये जर त्या शेतकऱ्याला 4 महिन्यामध्ये मिळत असतील तर तो का समृद्ध होणार नाही? असं नॉलेज शेतकऱ्यापर्यंत त्याच्यासाठी मग आपण कसं आहे, काढणी पश्चात आपण म्हणतोयच ना की तुम्ही प्रतवारी करा, 1 नंबर माल, 2 नंबर माल, त्यानुसार तुम्ही मार्केट ठरवा, म्हणजे आपल्याला तसाच रेट मिळणार आहे. जरुरी नाही ना की चांगला माल कुणी उचलणारच आहे. तुम्ही सुद्धा चांगला माल असल्यावर दर चांगलाच मागणार ना. दर पडला तर तुम्ही तसंही करणार आहे का? त्यामुळं शक्यतोवर सगळे प्रयत्न प्रशासन करते. आता तुम्ही बघितले पाणी फाउंडेशनच्या ह्याच्यात की कोरोनाचा काळ होता तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांना मार्केटिंग करायला प्रशासनाने किती मदत केली, परवाने वगैरे दिले. म्हणजे कुणालाच असं वाटत नाही की शेतकऱ्याचं नुकसान व्हावं. आम्ही सगळे प्रयत्न करतोय ते शेतकऱ्याचा फायदा व्हावा याच्यासाठीच करतोय आपण. फक्त काय शेतकऱ्यांनी पण एकत्र आलं पाहिजे. आता आपण म्हणतोय की विक्री व्यवस्था, मग शेतकरी उत्पादक कंपनी गेली तर तुम्हाला त्या नावानं विक्री करता येतेच ना. आणि सगळ्यात महत्वाचं काय, एकट्या शेतकऱ्यानं जर तुम्हाला लावायचं, त्यानं बियाणं आणायचं, त्यानं त्याला सांभाळायचं, उगवायचं, काढणी पश्चात त्याला हे करायचं, परत तंत्रज्ञान द्यायचं, पॅकेजिंग त्याला शक्य नाही सगळं. एकट्या शेतकऱ्याला शक्य नाही. त्याच्यासाठी तुम्ही आताच्या स्टेपला आपलं त्याचनुसारच नियोजन चालू आहे प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून. आज आपण कोरोना काळामध्ये 2600 टन भाजीपाला पोहोचवला. म्हणजे ही सगळ्यांची मोमेंट होती, म्हणजे सगळे एकत्र आले त्यामुळे शक्य झालं. म्हणजे तसं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपली साथ कायम असतेच, पण जिथं जिथं गरज पडलं शेतकऱ्याला तिथं आपण सगळ्यांनी मदत केली तर नक्की एक मोठी मुवमेंट. शेतकऱ्याला कोणाच्या पाया पडायची गरज नाही. त्याला जर योग्य चांगलं जर भेटलं तर तो चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. बरोबर. चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद राहुल. आपण पण सहभागी झालात आणि आपले विचार शेअर केले त्याबद्दल आपले पण खूप खूप आभार. आता मी संग्राम पाटलांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा. धन्यवाद बाबासाहेब. आपल्या कृषी तंत्रज्ञान सप्ताह मधील आजच्या 4थ्या सत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे विषय विशेषज्ञ, अन्नशास्त्र व प्रक्रिया तंत्रज्ञान या विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर कल्याण बाबर सर यांचं मार्गदर्शन आज आपण ऐकलं. भाजीपाला निर्जलीकरण, आता जशी चर्चा चालली होती की बऱ्याचदा दर पडतात, खास करून भाजीपाल्यामध्ये असं आहे की काही वेळा खूप दर आपल्याला मिळतो आणि काही वेळा अगदी मातीमोल किमतीत आपल्याला तो द्यावा लागतो. तर हे जर आपण निर्जलीकरण किंवा यासारखे जर प्रक्रिया पदार्थ आपण जर बनवायला शिकलो किंवा जर याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर त्याला साठवणूक करायला जर आपण शिकलो तर हा नाशवंत माल आपल्याला निश्चितपणे आपल्याला चांगल्या दरात विकता येईल. हे यातलं सगळ्या आपल्या ह्या सगळं आपण जो आज हे करतोय त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्याला 4 पैसे चांगले मिळावेत. बाबर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने निर्जलीकरणाचं महत्व कशा पद्धतीने करता येईल, आपल्याला काय पद्धती प्रक्रिया त्यामध्ये काय करावं लागेल, त्यासाठी जी यंत्र अवजार आपल्याला काय कशा पद्धतीने त्याचा वापर करावा लागेल, साठवणूक किंवा त्याची हाताळणी कशी करायची आणि विक्री आपल्याला विपणन कसं करायचं, या सर्वाबद्दल आपल्याला अतिशय सविस्तर माहिती दिली. मला वाटतं ह्या आपल्या चर्चासत्राच आपण हे करून सर्व शेतकऱ्यांनी जर आपण आजपासून जर ठरवलं आणि यामध्ये आपण प्रत्येकाने आपली इच्छाशक्ती जर वापरून थोडाफार जरी आपण यामध्ये या दृष्टीने आपण काही पावलं उचलली तर निश्चितपणे आपण काही दिवसातच जसं सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याकडं भारतातील मोजक्या फूड पार्क पैकी एक फूड पार्क आपल्या जिल्ह्यात आहे. तर अशा यंत्रांचा देखील आपल्याला वापर करून किंवा आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत देखील आपल्याला असे काही युनिट तयार करून आपल्याला निश्चितपणे ह्या आजच्या लेक्चरचा मार्गदर्शनाचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. आपल्याला अजूनही काही शंका असतील की आपल्याला नवीन काही उपक्रम राबवायचे असतील तर आपण कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथे भेट देऊन बाबर सरांशी संपर्क साधू शकता. आम्ही नेहमीच आपल्या सोबत असू. आजही आपण सर्व या कार्यक्रमात सहभागी झालात, या चर्चेत सहभागी झालात, त्या सर्वात याबद्दल आपण सर्वांचे मी कृषी विज्ञान केंद्र आणि शेकरू टीव्ही यांच्या मार्फत मी आपले आभार मानतो.
आणि खास करून डॉक्टर कल्याण बाबर सरांचं अतिशय सोप्या छान भाषेत आणि आपल्याला समजेल अशा आणि आपल्या सर्व शंकांचं निरसन त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचेही विशेष आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या परवानगीनं आजचं चर्चासत्र आज आपण इथंच संपलं असं जाहीर करतो.